नमस्कार. तर दुसऱ्या दिवशी गावाला सकाळी उजाडल्या आरुषला कोंबड्यांना पकडायचं होतं आणि तिथे एक सुंदरसा पॅरेट पण होता आणि तो आमच्याकडे असला डेंजर बघत होता की काय सांगायलाच नको. त्याला वाटलं आम्ही याला पकडून नेतोय की काय. आणि जिथे आम्ही थांबलो होतो ते माझे चुलत सासरे आहेत. त्यांच्या घरामध्ये खूप सुंदर देवे आहेत आणि आम्ही त्याच्यानंतर शेतामध्ये गेलो. शेतामध्ये गेल्यानंतर खूप भारी वाटत होतं. खूप दिवसांनंतर मी शेतात आलेले होते म्हणूनच जरा छान वाटत होतं. हे मामांचं शेत आहे. इथे हरभरा लावला आहे, ज्वारी पण लावलेली त्यांनी दुसऱ्या शेतामध्ये. आणि इथे आम्ही गेलो होतो हरभऱ्याच्या शेतात. हरभरा बघून कुणाचाच मोह आवरणार नाही हे तर आहेच, म्हणून आत्या पटापट हरभरा घेत होत्या आणि आरुष आणि मी बघत होतो इकडे तिकडे. त्याच्यानंतर आरुष पण गेला आत्याची मदत करायला हरभरा काढायला आणि तिकडे मामा पण हरभरा काढत होते. गावाकडचं आयुष्य किती सुंदर असतं ना. मला पण शेतीतली सगळी कामं येतात, कारण की माझ्या गावाला म्हणजे आईवडिलांच्या इकडे मी पण शेतीत कामं केलं आहे. आमच्याकडे कापूस, अजून ऊस ह्या गोष्टी होतात. आरुष मामांच्या मागे जात होता कारण की त्याला केळीचं झाड ते दाखवणार होते. त्यानंतर आम्हाला म्हणलं की मला गौऱ्यांना हात लावायचा आहे आणि गौऱ्यांना हात लावून म्हणला की त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू सो मच.